मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे ओबीसींचं नुकसान. हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. छगन भुजबळ यांच्या आंदोलनामुळे ओबीसींचं नुकसान. मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे ओबीसींचं नुकसान झालंय, असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला. मंडल आयोग लागू झाल्यानंतर जरी विदर्भातील कुणबी समाज ओबीसीत आधीपासून सामील होता, परंतु 2001 नंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा तत्सम असल्याचा GR आदेश 1 एप्रिल 2001 रोजी सरकारने काढला आणि त्या GRचा गैरफायदा घेत खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील जवळपास 70 ते 80% मराठा समाजानं कुणबी असल्याचे दाखले घेऊन शिक्षण व नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला. हे उघड आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की ओबीसी आरक्षणाला पूर्वीपासूनच प्रचंड असा धक्का लागलाय, परंतु दुर्दैवानं भुजबळ यांच्या आडमुठी भूमिकेमुळे ओबीसी बांधवांचं प्रचंड नुकसान झालंय. ते यापुढे कायमचं होत राहील, असा आरोप माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केलाय. आणि जे आंदोलन उभं केलं त्यामुळे प्रचंड असं नुकसान ओबीसीत झालेलं आहे. कारण यापूर्वी मंडल आयोग लागू झाल्यानंतर 1 एप्रिल 2001 साली असा एक GR काढला सरकारने की मराठा यांचे तत्सम कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा प्रकारचा तो GR होता. त्याचा फायदा बऱ्यापैकी म्हणजे 70-80% मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतले आणि ओबीसी मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्यामुळे अनेक राजकीय आरक्षण, शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण यांचा पूर्णपणे ओबीसीला धक्का लागलेला आहे. फार मोठा धक्का, म्हणजे भूकंपाचा धक्का म्हटलं तरी चालेल. तो धक्का गेले 30 वर्ष लागलेला आहे. तो काढण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि म्हणून मी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कुणबी मराठा एकत्र करून सब कॅटेगरीशन करा, जेणेकरून देशामध्ये जे कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे तो लागू करा आणि त्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका मी घेतली. त्यासाठी मी प्रयत्नशील होतो. मध्यंतरी कर्पूरी आपल्या एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे जो मांडे आयोगाचा एम्पिरिकल डाटा मिळाला 37.70, त्यामुळे 38% आरक्षण आपण 27-38% करू शकतो. आणि शिवाय आता जे सुक्रे समिती आहे त्यांनी 10% असं म्हटलंय, म्हणजे 48% आपण आरक्षण ओबीसीचं करू शकतो. आणि नंतर सब कॅटेगरीशन केलं तर 13-14% आपण आरक्षण मराठा आणि कुणबींना वेगळं करून देऊ शकतो. त्यांचाही फायदा होईल आणि जो धक्का लागलेला आहे तो धक्का निघेल. मग जो धक्का लागलेला होता तो धक्का तसाच राहिला आणि उगीच आपण ओबीसीला धक्का लागू नये, धक्का अरे लागला त्याचं काय, त्याबद्दल छगन भुजबळ साहेब कधीच बोलले नाही. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांना पुढेच माझी विनंती आहे की हे सब कॅटेगरीशन म्हणजे काय, उपवर्गीकरण म्हणजे काय, रोहिणी आयोग म्हणजे काय आणि कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय, हे जर केलं, महाराष्ट्रामध्ये कडक केलेलं आहे, त्याचा जर अभ्यास केला तर अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीला धक्का लागणार नाही.